कालची घटनाचे अनुषंगाने सध्यापर्यंत एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या 5 गुन्ह्यात काही लोकांना हिरासतमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन करून ज्याचा आक्रमक रोल आम्हाला सीसीटीव्ही किंवा इतर पुराव्यामध्ये दिसत आहे त्याला अरेस्ट करण्याची सुद्धा ते प्रोसिजर चालू आहे। आणि त्याचबरोबर कालची जी घटना होती त्यामध्ये नागरिक जे आहे गावाचे त्यांना कोणालाही इजा झालेली नाहीये। ज्या ठिकाणी काही व्हेकलची तोडफोड झाली किंवा काही स्ट्रक्चर्स जे आहे त्यांना नुकसान करण्यात आला त्याचे पंचनामे झालेले आहे। त्याप्रमाणे गुन्हे दाखल होऊन पुढील प्रोसिजर्स आम्ही सांगितलेलं आहे ते चालू आहे। गावात सध्या पूर्णपणे शांतता आहे। 163 BNSS चे जे प्रोहिबिटरी ऑर्डर्स आहे ते सध्या चालू आहे आणि त्याप्रमाणे नागरिकाला आमची जे पेट्रोलिंग टीम्स आहेत आवाहन सुद्धा करते की आपल्याला सर्वांनी गावात शांतता ठेवायची आणि 163 BNSS चे जे प्रोहिबिटरी ऑर्डर इश्यू केले गेले आहे त्याचं त्यांनी अनुपालन करावे। गावाचे लोकांकडून पण ते आम्हाला सहकार्य भेटत आहे। ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ नागरिक गावाचे आहेत त्याच्याबरोबर आमचे वेगवेगळ्या टीम्स मीटिंग करीत आहात। गावात पेट्रोलिंग पार्टी गावाचे लोकांबरोबर डायलॉग मध्ये आहे आणि शांतता झालेली आहे। आमची जो पेट्रोलिंग पार्टीज आहे फिक्स पॉइंट बंदोबस्त आहे ते गावात तसे आम्ही ठेवले आहे। काल रात्री सुद्धा चोखपणे बंदोबस्त लावण्यात आला होता, आज सुद्धा चोखपणे बंदोबस्त लावण्यात आला होता। नागरिकाला सर्वाला आव्हान आहे की यामध्ये त्यांनी प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या सहकार्य करावे, त्यांना कायद्याचे अनुपालन केला पाहिजे। त्याचा कुठलाही भंग झाल्याने ते सक्तीची कारवाई केली जाणार आहे। किती पोलीस खरं तर या संपूर्ण गावामध्ये आलेली आहे, किती लोकांना ताब्यात घेण्यात यामध्ये पोलीस यंत्रणातर्फे असा नंबर देणे योग्य नाही, कारण आम्ही वेळोवेळी जे नंबर आहे ते कधी वाढवतो ते काही वेळी त्यांना रेस्ट सुद्धा दिली जाते। दिवसाची ड्युटी वेगळी दिली जाते आणि रात्रीची ड्युटी वेगळी दिली जाते। त्याशिवाय काही विशेष पथक जे आहे आमचे क्राईम ब्रांचचे किंवा आमचे गोपनी आहे ते पण त्या ठिकाणी फिरत आहे। तसं आपण पकडला तर SRPF ची कंपनी आहे, आमची RCP ची कंपनी आहे। हा दोघाला जर आपण पकडला 150 लोक तर तीच होऊन जात आहे। त्याच्याबरोबर स्थानिक पोलीस आहे, बाहेरून आलेला जिल्ह्याचे इतर पोलीस स्टेशन कडून आलेला बंदोबस्त आहे आणि त्याला आम्ही शिफ्ट वाईज बंदोबस्त देत आहोत। तरी पेट्रोलिंग साठी आमचे DYSP रँकचे ऑफिसर, त्याच्याबरोबर PI रँकचे ऑफिसर, त्याच्याबरोबर API PSI ही पेट्रोलिंग करत आहे। त्याचे फिक्स पॉइंट सुद्धा आहे आणि एकूण परिसरामध्ये जे पोलीस डोमिनेशन आहे ते करण्यात आलेली आहे। 5 ठिकाणच्या खरं तर FIR नोंदवल्या गेलेली आहेत, कोणती ही ठिकाणं आहेत? हे जे FIR दाखल करण्यात आलेले आहे ते ज्या जागेवर, जसा आपण काल गावात आपली टीम सुद्धा जाऊन आलेली आहे, तुम्ही सगळं पाहिलेलं आहे, त्याची व्हिडिओग्राफी आता सगळे ठिकाणी झालेली आहे की जसा रेल्वे स्टेशन रोड आहे, सहकार नगर आहे, इंदिरानगर आहे आणि गावाचा मध्यवर्ती भाग आहे, ते जे 4 ठिकाण आहे त्या ठिकाणचे लोकांची जी तक्रार आहे ते घेऊन ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये काही लोकांना ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई सुद्धा चालू आहे। कोणत्या कलमांनुसार यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, कोणते कलम खरं तर वापरण्यात? हो, यामध्ये आपल्याकडे आता वेगवेगळे गुन्हे ते कलमामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन होऊन जाते। त्याच्यात जे गुन्हा आहे पहिला गुन्हा जे आम्ही दाखल केलेला आहे ते 353, 2, 196, 1 आणि 299 BNS प्रमाणे करण्यात आलेला आहे। दुसरा एक गुन्हा जे आहे ते 189, 2, 191, 2, 191, 3, 190, 299, 302, 109, 74, 324, 2, 5, 333 असे कलमामध्ये आहे। असा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये हीच कलम आणि काही एक्स्ट्रा कलम लावण्यात आलेले आहे। सर, खरं तर या मध्ये 26 तारखेपासून तणाव होता, मात्र असं देखील बोललं जाते की परवा ज्या ठिकाणी सभा झाली त्यामुळे प्रक्षोभक वक्तव्य केली गेली आणि त्यानंतर हा जो आहे तो कालचा प्रकार घडलेला आहे। खरं तर ते स्टेटस वरती, मात्र तो स्टेटस ठेवला होता तो मध्य प्रदेशमध्ये, याच्यामधलं काय लिंकिंग आतापर्यंत समोर आहे?
ते काय आहे, काल पण हे प्रश्न आपण विचारले होते, त्याचं तेच इन्व्हेस्टिगेशन मध्ये आमच्याकडे काय निष्पन्न होतील की त्यामध्ये अजून कुठल्या प्रकारच्या सहभाग आहे, ते इन्व्हेस्टिगेशनचा मुद्दा आहे. जसा निष्पन्न होईल आम्ही आपल्याला सांगणार आहे. कारण सध्या परिस्थिती हे आहे की गुन्हा घडला होता, त्या गुन्हा दाखल करण्यात आला होता, आरोपीला अटक करण्यात आली होती, त्यामध्ये निषेध मोर्चे झाले होते, चोखपणे बंदोबस्त लावण्यात आला होता, गावात शांतता होती. परंतु काल अचानक 11-11:30 दरम्यान कोणाने हे जे स्टेटस ठेवला त्याच्या नंतर लोकांचा जमाव झाला. त्याच परिस्थितीला सुद्धा हाताळण्यात आला होता, त्याच्या बरोबर पीस मीटिंग करण्यात आल्या होत्या, पण तेव्हापर्यंत हे स्टेटस बाहेर गेल्यामुळे ते तरुण बाहेर आले होते. ही सगळी गोष्टीने सोशल सायकॉलॉजी मध्ये मागचे 5-7 दिवसामध्ये काय काय काम केले आहे ती आपल्या समोर येईल इन्व्हेस्टिगेशन. असा कोणत्याही एक विषय इंडिपेंडेंट नसते, खूप सारे फॅक्टर्स एका घटनाला जन्म देत आहे. परंतु एका वेळी जर आपल्याला एका ठिकाणचा माहोल माहित आहे की आज असा आहे, त्यावेळी कुठलाही पाऊल उचलण्याचे अगोदर कोणीही असू द्या, कुठले कायदा व सुव्यवस्थेचा असू द्या किंवा गुन्हेगारीचा असू द्या, नागरिकांनी विचार केला पाहिजे. ते विचार करण्यात आला नाही. ज्यांनी काल गुन्हे केले आहे त्यांनी असला कुठलाही विचार केला नाही, म्हणून त्यांच्या विरुद्ध आता गुन्हे दाखल झालेले आहेत सर्वांच्या विरुद्ध. नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की विशिष्ट घटनामार्फत झाले किंवा 2 घटनांमध्ये ही घटना झाल्या आणि वेगवेगळी चर्चा करताना दिसते, कारण याची स्पष्टता अजून कुठेही आली नाही. एकंदरीत याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली का? विशिष्ट घटक होता का 2 घटक होता, अशी कोणती माहिती आपल्यापर्यंत आली? बघा, आपण जे रेफरन्स मला दिले आहे त्या रेफरन्स मध्ये मागच्या आठवड्यापासून ते सर्व घटक एकत्र बसले आहे गावात, त्याचे एकत्र कामकाज चालू आहे, त्याच्या एकत्र ये जा चालू आहे एकामेकाचे घरी, त्याचे एकामेकावर इकॉनॉमिक डिपेंडन्स आहे गावामध्ये, ते वर्षानुवर्ष चालू आहे आणि मागच्या आठवड्यात सुद्धा चालू होते. भलेही ते निषेध झाला, ते सुरुवातीला निषेध मध्ये सगळे समाज सुद्धा होते. आता काल पण त्यांची ज्यावेळी हे घटना झाली त्याची अगोदर एकत्र मीटिंग घेण्यात आली होती, त्याचा समन्वय सुद्धा झाला होता पोलीस स्टेशनला. परंतु ते जे बाहेर जे गावात विशेष करून तरुण होते ते ज्यावेळी रस्त्यात आले ते परिस्थिती अवघड झाली आणि अशा प्रकारची घटना. खरं तर हे प्री प्लॅन होते असं वाटतं, म्हणजे प्रथम दर्शनी मला वाटते का हे प्री प्लॅन होतं, कारण अनेक ठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणात. यावर सध्या कमेंट करणे योग्य नाहीये, कारण तपासाचा मुद्दा आहे. मी आता कुठलाही थ्योरेटिकल लॉजिक आपल्याला नाही देऊ शकत. आम्हाला तपासामध्ये जे निष्पन्न झाला ते आपण आपल्याला कळवण्यात येईल. काही दिवसापूर्वी याच 2 तालुक्यातील एका मशिदीवरती असाच प्रकार घडला होता. त्यानंतर 2 प्रभावी सर यांच्यामध्ये तर त्या मस्जिद नव्हती, ती इन्फॉर्मेशन काय वेगळी आहे. तिथेही काही असं बघा कसं आहे की आता हे जे मुद्दे आहेत त्यामध्ये जर आपण पाहिला तर आपला जे कॉन्स्पिरसी पॉइंट ऑफ व्ह्यू ने आहे ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये तपासलं जाईल नंबर 1. पण इंडिव्हिज्युअल जे घटनासाठी रिस्पॉन्सिबल आहे ते इंडिव्हिज्युअल्सने केलेल्या घटना आहेत. 2 घटना जर आपण पाहिल्या तर कोणी कुठे जात आहे आणि त्या ठिकाणी कोणती मानसिकतामध्ये आहे आणि त्या मानसिकतामध्ये राहून तो कुठल्या प्रकारचा क्रम करताय, पण त्यासाठी त्याची तशी मानसिकता कशी तयार झालेली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ती तपासामध्ये आपल्याला सगळं निष्पन्न होईल. म्हणून माझं आपल्याला हे आव्हान आहे की आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन मध्ये देऊ शकतो. सर याच्यामध्ये महिला जखमी आहे का? कोण जखमी आहे का या सगळ्या कालच्या घटनेमध्ये? नाही, का नागरिकाला इजा नाही झाली. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की एक जखमी आहे त्यांना तक्रार घेण्यात आली नाहीये. आपण असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे रिपोर्ट झालेला नाहीये. आता सुद्धा आम्ही बसलोय, 1 मिनिटामध्ये जर आमच्याकडे कोणी तक्रार दिली, आम्ही जिथे 5 गुन्हे दाखल केले आहे आम्ही ते गुन्हा सुद्धा दाखल करू. असल्या प्रकारचं कुठलाही आमच्याकडे रिपोर्टिंग झालेलं नाही आणि या गावात फिरून आम्ही लोकांना विचारलेलं आहे. सर दौंडची परिस्थिती पूर्ववत कधीपर्यंत काय सांगणार? ऑलरेडी जी इथली परिस्थिती आहे ते शांत झालेली आहे. त्याच्यात आता आमचा आपला सर्वांचा नागरिकाच्या समाजाच्या सगळे घटकाचा हीच आपली जबाबदारी आहे की आपण लोकांना हीच आवाहन करणार आहे की आता तुम्ही शांतपणे ह्या कायदा व सुव्यवस्थेचं अनुपालन करा
आणि ऑलरेडी लोकांनी त्यामध्ये खूप सहकार्य केलं आहे. ते असंही आपल्याला सहकार्य करणार आहे, म्हणून इथली परिस्थिती पूर्णपणे शांत झालेली आहे. त्या घटनेतील किती आरोपी आहेत सर? त्या घटनेतील आरोपी जे आहे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे. सध्यापर्यंत आम्ही काही लोकांना ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे आणि इतर किती लोक निष्पन्न होतील त्याला पण सुद्धा कायदेप्रमाणे त्याच्यावर कारवाई करून आपल्याला संख्या दिली जाईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.